लॉटरी घोटाळा जनतेसमोर आल्याचं समाधान असलं तरी हे प्रकरण आपणच चव्हाट्यावर आणल्याचा दावा करणारी पोस्ट विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांनी फेसबुकवर टाकली आहे। ऑनलाईन लॉटरी सोडतीच्या मर्यादांचं सर्रास उल्लंघन झाल्याचं सांगत आपण नेहमी सामान्य माणसांच्या भल्याचाच विचार केल्याचं कृष्ण प्रकाश यांनी सांगितलं। इतकंच नाही तर लॉटरीद्वारे कसा पैसा उकळला गेला याचा तपशील देखील कृष्ण प्रकाश यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरून दिलाय। माजी सनदी अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी लॉटरी घोटाळ्यात तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांचं नाव घेऊन खळबळ उडवून दिली होती। हे सर्व आरोप जयंत पाटील यांनी फेटाळून लावलेत। कृष्ण प्रकाश यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरून काय स्पष्टीकरण दिलं पाहूयात। कृष्ण प्रकाश म्हणतात, मी जनतेला चांगली सेवा देण्याचा आणि समाजातील वातावरण चांगलं राहावं यासाठी प्रयत्न केला। त्याचाच एक भाग म्हणून ऑनलाईन लॉटरी घोटाळा समोर आणला होता। काही वरिष्ठ आमदारांनी त्यावेळी विधानसभेत अवैध ऑनलाईन लॉटरीचा प्रश्न उचलून धरला। अवैध लॉटरी माफियाचा दबाव आणि त्यांनी न्यायालयात टाकलेल्या याचिकांचा सामना करत महाराष्ट्र ऑनलाईन लॉटरी बंद झाली। साप्ताहिक सोडतीऐवजी दर 15 मिनिटांनी आणि 2 अंकीऐवजी 1 अंकी सोडत काढण्यात आली। कायद्यानुसार लॉटरीचे पैसे हे सरकारी खात्यात जमा करायचे असतात, मात्र असं न करता हे पैसे खासगी एजंटच्या खात्यात जमा केले, जे महाराष्ट्रासह इतर राज्यातही पसरलेले होते। हा घोटाळा उघड करताना जे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, मी त्यांचा खूप आभारी आहे।